कर्नाटकातील एका गुहेत गोकर्णच्या घनदाट जंगलांमध्ये एका रशियन बाईचा शोध लागतोय आणि तिच्यासोबत आहेत 2 लहान लेकरं. ऐकून अंगावर काटा यावा अशी गोष्ट. हो, रामतीर्थ टेकडीच्या एका धोकादायक गुहेत पोलिसांच्या गस्ती दरम्यान ही बाई सापडते. नाव नीना कुटीना आणि बरोबर प्रेमा आणि आमा तिच्या 2 लहानशा चिमुरड्या. गुहेत सतरंजी, काही कपडे, भांडी आणि एक साधंसं घरासारखं ठाण. ना वीज, ना पाणी, ना संपर्क. पूर्ण जंगलात मोकाट. आणि विशेष म्हणजे नीना चक्क ध्यान करत होती. 2022 नाही, 2017 मध्येच तिचा व्हिसा संपलाय. म्हणजेच 8 वर्षांपासून ही बाई भारतात बेकायदेशीर. तरी कोणी विचारलं नाही, कोणी बघितलं नाही. आणि ती राहत होती पूर्णपणे जंगलामध्ये. मुलींची परिस्थिती गंभीर. वय 6 आणि 4. शिक्षण नाही, आरोग्य नाही. पण त्या आईसकट तग धरून होत्या. जणू कसलं तरी तत्वज्ञान जगत होत्या. हे फक्त योगध्यान आहे का, की काही गूढ कारण? ती इथे एकटी कशी पोहोचली? कोणाच्या मदतीशिवाय इतकी वर्ष राहणं शक्य आहे का? सध्या नीना आणि तिच्या मुलींना सुरक्षिततेसाठी हलवलंय. पण हा प्रश्न उभा राहतोच, रशियन साध्वी गोकर्णमध्ये आली तरी कशासाठी? आणि ही गोष्ट इथेच संपते का, की खरी कथा अजून उलगडायची आहे?